तर अर्थात आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे सभागृहाच्या दृष्टिकोनातून, कारण विधानसभेत आज अंतिम आठवडा प्रस्तावावर मुख्यमंत्री उत्तर देणार आहेत। या सगळ्याविषयी आपण अधिक माहिती घेऊया। थेट जाऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडे। चेतन, आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे। अधिवेशनाचं सूप वाजवण्याकरता फारच कमी दिवस राहिले आहेत, एखाद दिवस उर्वरित आहेत। आज मात्र अंतिम आठवडा प्रस्तावावर मुख्यमंत्री उत्तर देणार आहेत। अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत। कोरटकरला अटक करण्यात आलेली आहे, कोल्हापूरमध्ये आणण्यात आलेलं आहे। याखेरीज कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा आहे, शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, ज्यावर विरोधक सातत्यानं आगपाखड करताना दिसत आहेत, सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडताना दिसत आहेत। या सगळ्या मुद्द्यांवर मुख्यमंत्री आज काय बोलतात हे पाहणं फार महत्त्वाचं असेल। चेतन, निश्चित लागवी, कारण आज एकंदरीत जर पाहिलं असेल अवघ्या पुढच्या 24 तासानंतर या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं सूप वाजणार आहे आणि त्यामुळेच आज मुख्यमंत्री नेमकं या संपूर्ण महिनाभरात झालेल्या अधिवेशनामधील चर्चेला नेमकं काय उत्तर देतं याकडे सर्वांचं लक्ष असेल। विशेष करून ज्यावेळी नागपूर दंगलीसारखं महत्त्वाचं प्रकरण राज्यात घडलेलं आहे आणि त्यानंतर फहीम खानच्या घरावर चालवलेला हातोडा असेल, दुसरीकडे ज्या कोरटकर वरतून विरोधक रान पेटवत होते त्याला तामिळनाडूतून केलेली अटक असेल, तेलंगणामधून केलेली अटक असेल, तिसरीकडे कायदा सुव्यवस्थेवरून सातत्याने विरोधकांनी घेण्याचा प्रयत्न केला, त्या संदर्भात काय उत्तर मुख्यमंत्री देतात याकडे लक्ष असेल। आणि चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे संविधानासंदर्भात सातत्याने जो अजेंडा विरोधकांकडून राबवला जात होता त्याच्या प्रत्युत्तरामध्ये आज आणि उद्या अशी 2 दिवसीय चर्चा आहे, त्याचा आजपासून सुरुवात होणार आहे। त्यामुळे आज मुख्यमंत्र्यांनी एकंदरीत अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर दिल्यानंतर या संविधानावरील चर्चेला सुरुवात होईल। त्यामुळे आज आणि उद्या 2 दिवस विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांना संविधानाच्या मुद्द्यावरून टोमणे मारताना पाहायला मिळू शकतात। तिसरी महत्त्वाची गोष्ट ज्या प्रकारे तू उपस्थित केली, लोकशाहीने ज्या बनावट पनीरचा मुद्दा उपस्थित केला होता, ते बनावट पनीर आणि ओरिजिनल पनीर असे दोन्ही पनीरचे गोळे घेऊन थेट विक्रमसिंह पाचपुते विधान भवनात पोहोचलेले होते। त्या संदर्भात अजित पवार यांनी आज महत्त्वाची बैठक उपस्थित केलेली आहे आणि जर विभागांचे जे प्रमुख अधिकारी बोलवलेले आहेत त्याच्यामध्ये एफडी असेल, गृह असेल, नियोजन असेल, वित्त असेल, त्यामुळे धोरणात्मक निर्णय आहे मोठा तो या ठिकाणी होऊ शकतो। एकंदरीतच गुढीपाडवा आणि ईदच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये पनीरचा वापर केला जातो, त्यामुळे या बनावट पनीरला अर्थात चीज अनलॉगवरती काय बंधनं आणली जात आहेत का हेही पाहणं महत्त्वाचं असेल। तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबादेवी परिसरामधील जो कमाटीपुरा आहे त्याच्या पुनर्विकासासंदर्भात, क्लस्टर डेव्हलपमेंट संदर्भात एक महत्त्वाची बैठकीचं आयोजन केलेलं आहे। चौथी महत्त्वाची गोष्ट राज्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे, रोजगार निर्मितीसाठी जे उद्योग येणं महत्त्वाचं आहे, या उद्योगांच्या संदर्भात जी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत केलेली आहे त्याची बैठक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलवलेली आहे। त्यामुळे अनेक अनुषंगाने जर पाहिलं तर आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे विधानसभा उपाध्यक्ष पद जे बराच काळापासून रिक्त होतं त्यासाठी आज दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज भरायचा आहे। उद्या या संदर्भातील बिनविरोध निवडची घोषणा होऊ शकते। सध्या पाहिलं तर अण्णा बनसोडे यांच्या नावाची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे अनेक अनुषंगाने आजचा दिवस हा महत्त्वाचा असेल। अगदी अगदी चेतन, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।